ह्या भर कलियुगामध्ये दोनच सज्जन असे आहे की सरायचं पुरं काम ऐकता आणि मला बी लांब होता त्याच्यासोबत. मारला 360चा टन आणि निघाले जायले. तिच्यात भेटले हे पोरं. या पोरायला बी केलं बाय बाय, म्हटलं जा बेटा हो घरी ना अभ्यास करा. तिच्यात हे दोन्ही गाडी फिरायला येईल होते. येईल पाहून मला त्या कर्ण अर्जुनची आठवण येऊन गेली. हात नाही छोडेंगे साथ नाही छोडेंगे. मग आपल्या रोहित भाऊ गाडीचा हँडल सोडून टाकवा. जीव घाबरला ना, जीव धोक्यात आला डायरेक्ट. तिच्यामध्ये खाली उतरल्यावर पाहिला तर गाडीने सायलेन्सरची साथ सोडून टाकली. मग रोहिताला म्हटलं चाले भाऊ लाव, म्हटलं जुगाड. मग त्यानं जुगाडा जागी लावला, त्याचा हात न लागला त्याला चटका. मग तिच्या आधी विकास भाऊ त्याची गैरी मजा घेत जाय. मग विकास भाऊ म्हणे भाऊ चला म्हणे तुम्हाला काही जरासं गरम थंड खावालतो म्हणे. म्हटलं काय खावालतो भाऊ, म्हटलं चाल, म्हटलं सांग, म्हटलं मग काय खावाल नाही तर. तो म्हणे चाला म्हणे फक्त मी तुम्हाला खावालतो म्हणे बरोबर. म्हटलं काय तर. मग म्हणे बिर्याणी खावालतो म्हणे तुम्हाला. म्हटलं चाल, म्हटलं भाऊ तुला तर माहिती आलं मी फुकटाचं काही सोडत नाही. मग काय आले ना अडी भाऊ काही दिशेच नाही. भाऊ म्हटलं कुठे पाहिला काय नाही. मग आला तो आमच्या मागून. त्याला म्हटलं लाव, म्हटलं भाऊ 2 तडका लाव, म्हटलं नेक्स्ट आधी लाव, कारण की तुम्हाला माहिती नाही मी व्हेजवाला माणूस आहे, मी नॉन व्हेज काही खात नाही. मग ते 2 बादशाच्या बरोबर तिकडे बसले होते कोपऱ्यामध्ये. मग तो त्याला द्यायला गेला तर लोक म्हटलं मी बिर्याणी संपवतो भाऊ म्हटलं. मग विकास भाऊ 1 रुपया द्याला. विकास भाऊ म्हटलं दे, म्हटलं भाऊ बिल. मग काय विकास भाऊ बिल दिलं आणि मारलेलं मग त्याच्या पसंतची कमला पसंत आणि काय बसला गाडीमध्ये. मग काय रोहित मला 360चा टन निघाले आपण. तुम्हाला तर माहिती आहे 360चा टन शिवाय आपण कुठे काही जाता नाही. चला तर लोक भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.